नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. आज सोमवती अमावस्या आणि ज्याप्रमाणे मी बोललो, मी तुमच्यासाठी रोज दोन तीन पानं श्री साईचरित्र मानसची घेऊन येईन. तर आज मी चौथं पान सुरू करतोय. अर्थात सगळी लीला काशीरामाचा अभिमान दूर करण्यासाठीच होती. त्याची अशी खात्री झाली की आपली देण्याची शक्ती नाही व हे त्याला पटल्याबरोबर त्याची सांपत्तिक स्थिती सुधारत चाललेली आणि तो पूर्वीप्रमाणे सुखवस्तू झाला. महाराजांनी आपल्याकडून दक्षिणा नित्य घ्यावी ही तळमळ पार नाहीशी झाली. काशीराम कापड विकण्याचा धंदा करीत असे व निरनिराळ्या गावी बाजारच्या दिवशी दुकान घाली. एकदा नाऊरच्या बाजाराहून परत येताना काही लुटारू भिल्लांशी त्याची गाठ पडली. काशीराम घोड्यावर होता. तिकडे लुटारू प्रथम गेले नाहीत, पण त्याच्याबरोबर गाड्या रस्त्याने चालल्या होत्या त्या त्यांनी अडविल्या. नंतर काशीरामाकडे त्यांचे लक्ष गेल्याबरोबर ते तिकडे धावून गेले. चोरांनी काशीरामाला लुटण्याची तयारी केली व त्याप्रमाणे काही सामान घेतलेही. त्याला काशीरामाने हरकत घेतली नाही. पुढे त्या चोरांनी त्याच्याजवळ एक लहानशी गाठोडी होती, तिला हात घातला. चोरांना वाटले त्यातच काही डबोलो आहे. खरोखरच त्यात नुसती पिठी साखर होती. काशीरामाला जानकीदास बाबा या नावाच्या सत्पुरुषाने मुंग्यांना साखर घालीत जावी असा उपदेश केल्यापासून काशीराम नेहमी साखर जवळ बाळगीत असे. अर्थात ती गठडी त्याला अत्यंत प्रिय होती व काय वाटेल ते होवो, पण ती गठडी जाऊ द्यायची नाही असा त्याने निश्चय केला. तितक्यात त्या चोरांपैकी एकाची तलवार पडली होती. तिकडे काशीरामाचे लक्ष जाऊन त्याने ती उचलली व त्या चोरांपैकी दोघांना त्याने ठार केले. इतक्यात तिसऱ्या चोराने मागाहून येऊन कुऱ्हाडीचा घाव त्याच्या डोक्यावर घातला. त्याच्याबरोबर काशीराम बेशुद्ध झाला. बेशुद्ध होऊन प्रेतवत पडला. राहिलेल्या चोरांना काशीरामाचा प्राणांत झाला असे वाटून ते त्याला तेथेच टाकून चालते झाले. पण वस्तुतः त्याचा प्राणांत झाला नव्हता. पुढे काही वेळाने तो शुद्धीवर आला व काही दिवसांनी बरा झाला. त्याची महाराजांवर पूर्ण श्रद्धा असल्यामुळे त्याने इस्पितळ्यात जाण्याचे नाकारले व मला शिर्डीत घेऊन चला असा आग्रह धरला. त्याप्रमाणे त्याला तेथे आणले आणि महाराजांच्या सांगण्यावरून तेथेच माधवराव देशपांड्यांकडून औषधोपचार करविला. अर्थात महाराजांच्या कृपेने काशीरामाची प्रकृती चांगली झाली. या शूर कृत्याबद्दल मुंबई सरकारकडून काशीरामास एक तलवार बक्षीस मिळाली. काशीरामाची चोरांशी झटापटी चालली असताना इकडे शिर्डीस महाराजांनी आकांत करून सोडला. एक सारख्या शिव्या बोंबा मारणे व इतर क्षोभाचे प्रकार चाललेले. जवळ असलेल्या मंडळींनी ताबडतोब ओळखले की कोणत्या तरी प्रिय भक्तावर अतिहस्त संकट आले आहे व हा सगळा आकांत त्या संकटातून भक्ताचे रक्षण करण्यासाठीच आहे. आणि तसाच प्रकार झाला. चोर पुष्कळ असून हत्यारबंद होते. त्यांच्या तडाख्यातून काशीरामाने जिवंत सुटणे कोणालाही शक्य नव्हते. पण तारण्यापुढे मारण्याचे काय चालते. असो, काशीराम यानंतर काही वर्षे वाचवला व शके 1830च्या चैत्र शुद्ध 11ला वारला. वर लिहिलेल्या तिघांपैकी म्हाळसापती बरेच दिवस हयात होते आणि ते भाद्रपद शके 1844 वारले. त्यांच्या व महाराजांच्या अतिनिकट संबंध होता. महाराजांचे बसणे मशिदीत असे व निजणे एक रात्र मशिदीत व एक रात्र चावडीत असे. महाराज मशिदीत निजत त्या रात्री म्हाळसापती
पर्यंत महाराजांजवळ बसून असत व मधून मधून दोघांच्या अतिप्रेमाच्या गोष्टी चालत. म्हाळसापतीचे देहावसन होईपर्यंत त्यांचा एक दिवस आड मशिदीत रात्रभर बसण्याचा क्रम चालू असे. हे चांगले अधिकारी असून पूर्ण निरपेक्ष असत व यांच्यापासून महाराजांच्या भक्तांना बोध व आनंद नित्य मिळत असे. किंबहुना महाराजांच्या पश्चात त्यांच्या भक्तांना हे एक विश्रांती स्थानच होते. महाराज येथे आल्यापासून प्रायः येथील मशिदीत वास करू लागले. ती मशीद त्यावेळेला अगदी पडक्या स्थितीत असे. महाराज दिवसा इकडे तिकडे जात, पण रात्री मशिदीतच राहत. कोणी जेवावयास नेले तर जात. लोकांस औषध पाणी सांगत व देत. त्यासाठी कधीही पैसा घेत नसत. इतकेच नव्हे तर रोग्यांच्या शुश्रूषा योग्य होत नसतील तर स्वतः आपण जाऊन करीत व अशा तऱ्हेने महाराजांनी ज्यांना औषधोपचार केला व ज्यांची शुश्रूषा केली अशी पुष्कळ मंडळी अजून येथे आहेत. पुढे औषध पाणी देण्याचे महाराजांनी बंद केले व नुसती उदी म्हणजे अंगारा देऊ लागले. पूर्वीही अंगारा देत असत व त्यापासून लोकांना गुण येई. आपण पूर्वी लोकांना औषध पाणी करत होतो अशा वेळी उल्लेख महाराजांनी एकदा प्रस्तुत लेखकाजवळ केला होता. ते म्हणाले, काका. प्रस्तुत लेखकाला ते काका म्हणून हाक मारित. मी पूर्वी लोकांना औषध देत असे. पुढे औषध देणे सोडले आणि हरिहरी करू लागलो आणि हरिहरी करता करता हरी भेटला. महाराज येथे प्रथम आले तेव्हा येथे एक देवीदास नावाचे साधू असत व त्यांच्याकडे निरनिराळ्या साधू निरनिराळ्या वेळी येत. तसेच रामेश्वर, पंढरपूर व इतर दक्षिणेकडील क्षेत्रांना पायवाटेने जाणाऱ्या यात्रेकरूंचा हा रस्ताच असल्यामुळे पुष्कळ सांगतात. त्यांची व महाराजांची फार बैठक असे. तसेच सुप्रसिद्ध गंगागीर बाबाही येथे येत असत. महाराज येथे आल्यानंतर जेव्हा गंगागीर येथे प्रथम आले तेव्हा महाराज 2 हातात 2 मातीच्या घागरी विहिरीवरून भरून नेत होते. त्यांना पाहिल्याबरोबर गंगागीर बाबा जवळ असलेल्या गावकरी मंडळींना म्हणाले, ही मूर्ती येथे कधी आली? हे केवळ रत्न आहे. यांची योग्यता फारच मोठी होती. गावचे फार मोठे भाग्य की हे रत्न तुम्हाला लाभले. नंतर गंगारी बाबा महाराजांच्या दर्शनास गेले व दोघांच्या मोठ्या प्रेमाच्या गोष्टी झाल्या. असेच उद्गार संबंधाने अक्कलकोटच्या आनंदनाथ महाराजांनी काढले होते. हे आनंदनाथ महाराज अक्कलकोटच्या सुप्रसिद्ध स्वामींचे शिष्य होते. ते येवल्याजवळ सावरगाव येथे एकदा गेले असता शिर्डीचे माधवराव बळवंत देशपांडे, दगडूभाऊ गायके, नंदराम शिवराम मारवाडी व भागचंद मारवाडी त्यांच्या दर्शनास गेले होते. दर्शन झाल्यावरती ही मंडळी शिर्डीस यावयाला निघाली. तो आनंदनाथ महाराज एकाकी धावत येऊन त्यांच्या गाडीत बसले व म्हणाले, मी तुमच्याबरोबर येतो. नेवरगावच्या व येवल्याच्या मंडळींनी या महाराजांना अडविण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेला. आनंदनाथ महाराज तेथे आले तेव्हा त्यांनी महाराजांसंबंधाने शब्द काढले ते असे, हा हिरा आहे. याची खरी किंमत तुम्हाला नाही. हा जरी उकरड्यावर असला तरी प्रत्यक्ष हिरा आहे. हे ध्यानात ठेवा. यावेळी महाराज प्रसिद्धीस आले नव्हते व गावातले लोक त्यांना एक साधारण किंबहुना वेडा फकीर मानित. महाराजांची स्थिती या वेळेला फाटके तुटके नेसतो रे, मन मानेल तेथे बसतो रे, वेड्या परी दिसतो रे, परी ब्रह्मांड गिळूनी असतो रे, अशी होती. महाराज कधी ओढ्यावर जाऊन बसत, कधी
गाव कुसाजवळ असलेल्या एका लिंबाखाली बसत. कधी कोणाच्या मळ्यात जाऊन बसत. अंगावरील कपडे फाटके असत. कधी कधी उग्ररूप धारण करीत. या व अशाच वर्तनामुळे साधारण जनसमाजाला ते वेडेच वाटत. पण लवकरच लोकांचा भ्रम दूर झाला व महाराजांची योग्यता शिर्डीच्या लोकांना कळून आली. तो प्रकार असा घडून आला. आता मी इथेच थोडी विश्रांती घेतो आणि आज पुन्हा मी 8व्या पाण्यापर्यंत पोचलो आहे. आता 8वं पान पूर्ण झाल्यावरती माझा जो पुढचा व्हिडिओ असेल तो मी 8वं पाण्याचा शेवट आणि मग 9व्या पानापासून पुन्हा सुरू करेन. श्री साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आपण मागताना देवाकडे खूप काही मागतो. बंगला दे, गाडी दे, सुंदर बायको दे, पोरगा दे, भरपूर पैसा दे, सगळं मागतो. पण आपण मागताना कुठल्याही धर्माचे असो, कुठलाही माणूस कसाही असो, पण आपण मागताना एवढं सगळं मागतो देवाकडे आणि तेव्हा दानपेटी असते त्याच्यामध्ये पैसे टाकताना सुट्टे शोधतो. तर ही जी वृत्ती आहे ही बदलावी लागेल. मी पण तुमच्यासारखा एक साधारणच माणूस आहे. मी पण याच गोष्टी करतो. पण ही वृत्ती बदलणं गरजेचं आहे. कारण ज्याने एवढा पूर्ण ब्रह्मांड बनवलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये व्यापल्या आहेत आणि जो ज्याच्यात व्यापला आहे त्याला आपण काय देऊ शकतो? आपण त्यांना काही नाही देऊ शकत. त्यांचंच आहे सगळं. आणि मी भरपूर वेळा बोलतो आहे भाड्यावरचं शरीर आहे आणि एक दिवशी आणि ज्या भाड्यावरच्या शरीराचं आपण भाडं पण देत नाही आहे. एवढंच आहे. देवाकडे मागताना फक्त एवढंच मागा, माझ्या लायकीच्या हिशोबाने मला दे. आणि ओम साईराम. साईनाथ महाराज की जय.